नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल वृष्टी या प्रकरणातील पर्जन्यमापक याविषयी अभ्यास करणार आहोत. आता पर्जन्यमापक कशाला म्हणायचं, तर पर्जन्यमापक हे काय आहे, उपकरण आहे. म्हणजेच पर्जन्य म्हणजे पाऊस मोजण्याचं जे उपकरण असतं त्याला पर्जन्यमापक असं आपण म्हणतो. आता आकृती 5.8 या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. काय आहे तर विशिष्ट असा एक चबुतरा तयार केलेला आहे आणि या चबुतऱ्यावर एक बाटली ठेवलेली आहे. त्या बाटलीमध्ये एक विशिष्ट आकाराचं नरसाळा आहे. आणि त्या नरसाळ्यामध्ये म्हणजे या ठिकाणी आकाशातून पडणारे जे पाऊस आहे ते कुठल्याही अडथळ्याविना त्या नरसाळ्यात पडावं अशा प्रकारच्या खुल्या मैदानामध्ये ते ठेवलं जातं. आणि मग हे पावसाचं पाणी या बाटलीमध्ये जमा होतं आणि मग दर 3 तासानं या बाटलीमधलं पाणी मोजलं जातं. कशाच्या सहाय्यानं, तर या मोजमापकाच्या सहाय्यानं मोजलं जातं. आणि मग पहिल्या 3 तासाला किती मिलीमीटर पाणी जमा झालं, दुसऱ्या 3 तासाला किती झालं, असं त्या ठिकाणी मोजून त्याची खुणा केल्या जातात. आणि मग हे जमा झालेलं पाणी मोजल्यानंतर ते किती मिलीमीटर होतं, मग 5 मिलीमीटर असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल, जेवढं पाणी जमा झालं तेवढं मिलीमीटर त्या ठिकाणी पाऊस पडला असं त्या ठिकाणी गृहीत झालं, ठरवलं जातं. अशा यंत्राला पर्जन्यमापक यंत्र असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. आता माहीत आहे का तुम्हाला 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी? आता जमिनीवर 1 मिलीमीटर पावसाच्या पाण्याचा थर ज्याचे पाणी वाहून जाऊ न देता, जमिनीत मुरू न देता, बाष्पीभवन होऊ न देता साठवलं तर ते किती पाणी जमा होईल हे आपण एका उदाहरणावरून पाहू. आता समजा 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जर 1 मिलीमीटर पाऊस पडला तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचं मोजमाप करतात. हिमवर्षाव कसं मोजतात? आता हिमवर्षाव सुद्धा पर्जन्यमापकाच्या सहाय्याने मोजले जातं. त्यासाठी काय करतात, हिमकणांनी भरलेलं भांडे हिमकण वितळण्यापूर्वी काळजीपूर्वक गरम करतात आणि त्यापासून मिळालेले पाणी मोजलं जातं. मग ते 120 मिलीमीटरचा बर्फाचा थर हा 10 मिलीमीटर पर्जन्यसम असतो असं गृहीत धरलं जातं. अशा प्रकारे पाऊस आणि हिम त्या ठिकाणी मोजलं जातं. तर याच्यानंतर धुके, दव आणि दहिवर हे कशामुळे निर्माण होतं किंवा हे कसं पाहायला मिळतं, तर वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन झाल्यामुळे किंवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठाच्या लगत होतं तेव्हा धुके, दव आणि दहिवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं.
तर त्याच्यामधलं आपल्याला पाहायचं आहे धुके. मग हे धुके कसं तयार होतं? ज्यावेळेस भूपृष्ठाच्या लगतच्या हवेचं तापमान कमी होतं आणि मग हे तापमान कमी झाल्यामुळं काय होतं, भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते आणि याच क्रियेतून सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणामध्ये काय करतात, तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यामुळं धुके त्या ठिकाणी तयार होत असतो. तर अशा प्रकारे धुके त्या ठिकाणी तयार होत. याच्यानंतर दवबिंदू कसे तयार होतात? आता भूपृष्ठावरील बाष्पयुक्त जी हवा असते त्या हवेचा संपर्क अतिशय थंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचं काय होत असतं, सांद्रीभवन होतं आणि बाष्पाचे जलबिंदूमध्ये रूपांतर होतं. मग असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागाला चिकटतात आणि त्याच्यापासून दवबिंदू त्या ठिकाणी तयार होतात. तर याच्यानंतर आहे दहिवर कसं तयार होतं? ज्यावेळेस हवेचं तापमान 0°C कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले जे दवबिंदू असतात ते काय होतात, गोठतात आणि या गोठलेल्या दवबिंदूंनाच आपण काय म्हणतो, दहिवर असं म्हणतात. मग हे हिवाळ्यात दव आणि दहिवर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. अशा प्रकारे धुके, दवबिंदू, दहिवर त्या ठिकाणी हिवाळ्यात त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. याच्यानंतर आहे वृष्टीचे परिणाम. तर वृष्टीचे परिणाम, आता पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाला आपण काय म्हणतो, वृष्टी, किंवा मुख्य स्तोत्राला काय म्हणतो, वृष्टी, पाऊस त्या ठिकाणी म्हणतो. मग ही पाऊस कसा असतो, अति पाऊस हा हानिकारकही असतो आणि कमी सुद्धा त्या ठिकाणी हानिकारक असतो. आता अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ, महापूर येणे, त्याच्यामुळं जीविताची हानी होणे, वित्तहानी होणे, शेतकऱ्यांचं पिकां त्या ठिकाणी महापुरामध्ये वाहून जाणे, अशा प्रकारची खूप मोठी हानी त्या ठिकाणी होते. त्याला आपण ओला दुष्काळ किंवा महापूर असं आपण म्हणतो. आता पाऊस पडला नाही, अवर्षी नाही, त्याला आपण कोरडा दुष्काळ असं त्या ठिकाणी म्हणतो. मग या कोरड्या दुष्काळामुळे काय होतं, तर अन्नधान्याची कमतरता, पाण्याची कमतरता. मग त्याच्यासाठी आपल्याला पाणी आणि अन्नधान्य आयात करावं लागतं. शेतकऱ्यांच्या परिस्थिती याच्यामुळे काय होतं, हालाकीची होत असते. म्हणजे जास्त पाऊसही उपयोगी नाही आणि कमी पाऊसही उपयोगी नाही. योग्य वेळी योग्य पाऊस त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकांना त्या ठिकाणी आवश्यक असतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पावसाचं परिणाम त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि मग भारतातली शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात होणारा संपूर्ण पाऊस हा खूप महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पादन काय करत असतो, वाढवतो. तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. म्हणून भारतातला पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे. निश्चित असं सांगता येत नाही. कधी वेळेवर पडतो, कधी वेळेवर पडत नाही, कधी कमी पडतो, कधी जास्त पडतो. त्याच्यामुळे भारतातील शेतकरी त्या ठिकाणी खूप अडचणीत सापडलेले आहेत. आता अतिशय दाट धुक्यामुळे सुद्धा काही परिणाम होतो. दृश्यमानता कमी होते, म्हणजे समोरचं दिसत नाही.
रस्ते दिसत नाहीत, लोहमार्ग नाही, जलमार्ग नाही, हवामार्ग, या सगळ्या गोष्टीवर अतिशय दाट धुक्यांमुळे परिणाम होतात, अपघात होतात. त्याच्यामुळं काय गाड्या, विमाने, रेल्वे ही वाहतूक रद्द कराव्या लागतात. दैवारसुद्धा पिकांना मारक ठरतात आणि तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता सुद्धा असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतकऱ्यांची जी पिकं आहेत त्या पिकावर किडे वगैरे पडतात. त्याच्यामुळं रोगराई त्या ठिकाणी होते. तर काही पिकांसाठी दव उपयोगी ठरतात. ज्यावेळेस पाऊस कमी असतो तर त्यावेळेस ते दवावर पिके जगतात. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आम्ल पाऊस. आता अनेक प्रकारचे कारखाने आहेत, त्या कारखान्यातलं प्रदूषण आहे, त्या ठिकाणचं रासायनिक आम्ल काय होतात, पाण्यामध्ये मिसळतात आणि ज्यावेळेस बाष्पीभवन होतं त्या बाष्पीभवनामध्ये ते रासायनिक घटक त्या पाण्याबरोबर त्याची वाफ तयार होते आणि मग ते विशिष्ट थरावर ते वाफ त्या ठिकाणी जाते आणि ज्यावेळेस त्या वाफेला थंड हवा लागते ते पावसाच्या स्वरूपात खाली पडते आणि त्याच्यासोबत ते रासायनिक घटक त्या पावसाबरोबर त्या जमिनीवर, त्या पिकांवर पडतात. त्याच्यामुळं सजीवांचं, पिकांचं नुकसान होतं, करपतात, पाणी करपतात पिकांची. अशा प्रकारे आम्लपर्जन्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.